नमस्कार, नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बटाटा वडा हा सगळ्यांना आवडणारा असा हा पदार्थ आणि सोबत खोबऱ्याची चटणी मस्तच लागते। तर असा हा बटाटा वडा आणि खोबऱ्याची चटणी मी करून दाखवणार आहे। यासाठी सर्वप्रथम मी मिक्सरमधून वाटण करून घेणार आहे। यासाठी मी 10 लसूण पाकळ्या सोबत अद्रक हे मिक्सरच्या भांड्यात घालत आहे। त्यामध्येच 6 हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत आणि थोडी कोथिंबीर। तर हे मिक्सरमधून मी बारीक करून घेणार आहे। अशा प्रकारे मिक्सरमधून मी बारीक केलेलं आहे। तर साधारण जाडसर असं वाटण करून घेतलेलं आहे। या ठिकाणी मी डाळीचं पीठ भिजवून घेत आहे। यासाठी मी 2 वाटी हरभरा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घेतलेलं आहे। यामध्ये चिमूटभर सोडा मी घालत आहे। चवीनुसार मीठ घालायचे। अर्धा चमचा लाल तिखट मी घालत आहे। सोबत पाव चमचा हळद आणि आता लागेल तसं पाणी घालून ते पीठ भिजवून घ्यायचे। तर जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशा प्रकारचं पीठ मी इथे भिजवून घेतलेलं आहे। सरसरीत असं पीठ मी इथे भिजवलेलं आहे, तुम्ही बघू शकता। इथे मी 6 बटाटे उकडून घेतलेले आहेत। तर आता हे बटाटे बारीक करून घ्यायचेत। बटाटे बारीक करून घेतलेले आहेत। या ठिकाणी कढई गॅसवर ठेवलेली आहे। तर गॅस मीडियम फ्लेमवर आहे। यामध्ये 3 चमचे तेल मी घातलेलं आहे। अर्धा चमचा मोहरी फुटल्यानंतर यामध्ये चिमूटभर हिंग मी घालत आहे। त्यानंतर अर्धा चमचा जिरे ते पण घालत आहे आणि आता 1 चमचा तीळ यामध्ये मी घातलेला आहे। त्यातच थोडासा कढीपत्ता मी घातलेला आहे, तो परतून घ्यायचा आहे। आणि आता जे मिक्सरमधून वाटण बारीक करून घेतलं होतं ते मी यामध्ये घातलेलं आहे आणि आता ते 2 ते 3 मिनटं मी परतून घेणार आहे। यामध्ये पाव चमचा हळद मी घालत आहे। पुन्हा एकदा हे परतून घ्यायचे आणि जे बटाटे बारीक करून घेतलेले आहेत ते पण मी यामध्ये घालत आहे। व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यासोबतच 2 चमचे लिंबाचा रस मी यामध्ये घालत आहे। पुन्हा एकदा ते 2 ते 3 मिनटं मी परतून घेणार आहे। बटाट्याची भाजी तयार आहे। तर भाजी थंड होत आहे तोपर्यंत मी या ठिकाणी चटणी बनवून घेणार आहे। या ठिकाणी कढई गॅसवर ठेवलेली आहे। तर गॅस लो फ्लेमवर आहे। यामध्ये 2 चमचे तेल मी घातलेलं आहे। यामध्ये 10 लसूण पाकळ्या आणि सोबत अद्रक या ठिकाणी परतून घेणार आहे। 1 ते 2 मिनटं मी परतून घेत आहे। थोडासा सोनेरी रंग आल्यानंतर यामध्ये पाव वाटी शेंगदाणे मी घालत आहे। पुन्हा एकदा 1 ते 2 मिनटं मी परतून घेत आहे। हलकासा सोनेरी रंग आला की यामध्ये 2 चमचे तीळ मी घालत आहे। तीळ घातल्यानंतर लगेच मी गॅस बंद करत आहे आणि आता पुन्हा एकदा ते हलवून घ्यायचे। तर आता गॅस बंदच आहे। तर यामध्ये मी मसाले ॲड करून घेत आहे। 1 चमचा काश्मीरी लाल तिखट यामध्ये मी घालत आहे। अर्धा चमचा धने पावडर घालत आहे आणि चवीनुसार मीठ यामध्ये घालत आहे। हे पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचे। अर्धी वाटी बारीक खोबऱ्याचा कीस यामध्ये मी घालत आहे। पुन्हा एकदा हे नीट हलवून घ्यायचे आणि आता मी गॅस चालू केलेला आहे। खोबऱ्याचा कीस हा 1 ते 2 मिनटं भाजून घ्यायचा आहे। तर आता गॅस बंद केलेला आहे। हे मिक्सरच्या भांड्यात मी काढलेलं आहे आणि आता हे मिक्सरमधून एकदा फिरवून घ्यायचे। मिक्सरमधून मी फिरवून घेतलेलं आहे। तर चटणी तयार आहे। भाजी गार झालेली आहे। तर याचे मी अशा प्रकारे गोळे बनवून घेतलेले आहेत। आता जे बेसनचं पीठ भिजवून घेतलेलं आहे त्यामध्ये हे वडे छान प्रकारे डीप करून घ्यायचे आणि नंतर ते तेलामध्ये फ्राय करायचे। तर या ठिकाणी मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि ते तापवून घेतलेलं आहे। गॅस मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे। एक एक करत हा बटाटा वडा या तेलात मी सोडत आहे। तर दोन्ही साईडनी सोनेरी रंग येईपर्यंत ते तळून घ्यायचे। एका बाजूनी सोनेरी रंग आल्यानंतर दुसऱ्या बाजूनी ते पलटवून घ्यायचे। तर गॅस हा मोठा करायचा नाही आहे, मध्यम आचेवरच ठेवायचा आहे। दोन्ही साईडनी सोनेरी रंग आल्यानंतर मी आता हे वडे काढून घेत आहे। अशाच प्रकारे बाकीचे वडेसुद्धा मी तळून घेत आहे। छान सोनेरी असा रंग आलेला आहे। तर बटाटे वडे तयार आहेत।
तर या ठिकाणी सुरेख दिसत आहेत बटाटे वडे, रंग पण खूप छान आला आहे. तर हा बटाटा वडा आतमधून सुद्धा तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे. अप्रतिम असं कॉम्बिनेशन बटाटा वडा आणि खोबऱ्याची चटणी. तर जरूर करून बघा. हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा आणि आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा.